Welcome back to Ingo News. The Mahila Melava event was successfully held at Bausaheb Bandodkar ground, Bandoda, with the presence of Minister Sudhin Dhavlikar and renowned singer Arya Ambedkar. The gathering witnessed enthusiastic participation celebrating women's empowerment and cultural performances. जे काम जे कार्य प्रत्येक महिला करता ताची दखल घेवपाक जाय, ताका दाद दिवपाक जाय, ह्या एका कारणाक लागून महिला मेळावो आमी साजरो करपाक सुरवात केली. इंटरनॅशनल वुमन्स डे काल जालो. खूब जाणां दिसतलें की इंटरनॅशनल वुमन्स डे काल जालो, पूण आज आमी हो सेलिब्रेट कित्याक करता. पूण आमचो जो अंत्रूज महाल आसा, ह्या महालान सगळे जे आमचे कल्चर्स आसा, संस्कृती आसा, ती मुखार व्हरपाक सगळ्यो महिला आसत त्यो मुखार जाता. आनी पयर आनी काल जी आमची नम आसता किंवा शिगम्याची सुरवात जाता, ह्यातून सगळ्यांचो सहभाग आसता. आनी त्या खातीर आज आमी हो महिला दिन साजरो करूया. मला असं लक्षात आलं, लहानपणापासून इतक्या महिलांचा माझ्या स्वतःवरती इतका इन्फ्लुएन्स आहे. मी अगदी लहान होते, खूप 1-2 वर्षाची होते, तेव्हा माझी आई नेटची एक्झाम देत होती, NET. आणि मला आठवत आहे की आईचा अभ्यास नीट व्हावा म्हणून माझी पणजी घरी मला सांभाळायची. मी आईच्या अभ्यासाच्या मध्ये जाऊ नये म्हणून माझी पणजी माझ्याशी काही खेळ खेळायची. तिला चालताही यायचं नाही, इतकी ती म्हातारी होती, पण ती एका ठिकाणी बसून माझ्याशी लपाछपी आणि असे असंख्य खेळ खेळायची. माझी आई मुंबईला डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे माझ्या आईने गुरुकुल पद्धतीने घरंदाज तालीम घेतली. 9 वर्ष सलग आई माझी मुंबई पुणे ट्रॅव्हल करायची गाणं शिकण्यासाठी. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या ती जेव्हा शिकायला जायची, मी तेव्हा 2री-3रीत वगैरे होते. परत एकदा आईचं गाणं नीट व्हावं म्हणून आजी मला सांभाळायची. विविध प्रकारचे गेम्स माझ्या आजीने शोधून काढले होते, जसं की आमच्या बंगल्याच्या टेरेसवरती माझी आजी बाराखडी लिहायची आणि तो लहानपणी माझा आणि आजीचा गेम असायचा. मग आजी मला सांगायची, क कुठे लिहिलाय शोधून काढ. मग मी पळत जायचे, क शोधायचे. अशा विविध काही तिच्या आयडियाजनी, युनिक आयडियाजनी तिने काही गेम्स शोधून काढले होते, ज्याच्याने ती मला एंगेज ठेवायची, जेणेकरून माझ्या आईचं गाणं नीट होईल. आणि एवढे सगळे प्रयत्न माझ्या पणजीनी, माझ्या आजीनी, घरच्या सगळ्यांनी केले. माझी आई अलंकार, संगीत अलंकार, जी निशारदच्या नंतरची परीक्षा असते, त्याच्यात भारतात प्रथम आली. MAला सुद्धा आईने गोल्ड मेडल मिळवलं. आणि SNDT पुणे विद्यापीठ इथे माझी आई गुरु म्हणून कार्यरत होती. हे मला असं वाटतं की घरच्या सगळ्या स्त्रियांचा तिला जो सपोर्ट मिळाला ते डेफिनेटली त्याच्यामुळे झालं. आणि याहून पुढे जाऊन जेव्हा आई तिच्या करिअरच्या पीकवरती होती, तेव्हा मी सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. आणि माझं गाण्यातलं करिअर एका अर्थी त्याच्यानंतर सुरू झालं. जेव्हा आई स्वतःचे कार्यक्रम करत होती, तिचं करिअर पीकवरती होतं, पण आईने तिचं करिअरचा त्याग करून, ते सॅक्रिफाईस करून, ती पूर्णतः माझ्या करिअरकडे तिने फोकस शिफ्ट केलं, माझं गाणं नीट व्हावं म्हणून. तर मला असं वाटतं माझ्या आईने मला गाणं शिकवलं. आई माझी गाण्यातली गुरु आहे. तीच जे प्रोग्राम्स गेले 16-17 वर्ष झाले आता मी जे गाण्याच्या क्षेत्रात आहे, तर मला मॅनेज सुद्धा आईच करते. प्रोफेशनली मॅनेज आईच करते, गाणं पण आईच शिकवते. कधी काही वाटलं कुठे प्रोग्रामच्या आधी काही पटकन शिवून द्यायची वेळ आली तर ती ते शिवून पण देते. तिला जर असं जाणवलं की दिवसभर मी उपाशी आहे, तर माझ्यासाठी माझ्या आवडीचे काही खाद्यपदार्थ बनवणं किंवा माझं रेकॉर्डिंग असेल कधी, तर माझ्या आवडीचं काही माझ्यासाठी बनवून देणं, इथपासून सगळे मल्टीटास्किंग करताना मी आईला बघितलेलं आहे. सो मला माहिती आहे की एव्हरी वुमन इज अ सुपर वुमन. आता आपण ह्या स्त्रीचं 3रा टप्पा बघतोय. साधारण 10 ते 20 सालापासून आता असं झालंय की बऱ्याच मुली IT सेक्टरमध्ये, ऑफिसेसमध्ये काम करतात आणि त्यांचं कॉम्पिटिशन मुलांबरोबर, पुरुषांबरोबर इतकं झालंय की त्या
आपल्याला दे फील दॅट दे आर समबडी स्पेशल, आम्ही कोणीतरी स्पेशल आहोत. तर ह्या सगळ्या स्त्रीच्या प्रवासात मला एकच सांगावंसं वाटतं की कुठल्याही वयाप्रमाणे त्याच्यामुळं आपण आपल्या आयुष्यात बॅलन्स ठेवला पाहिजे. आज आपण इतक्या सगळ्या वक्त्यांना ऐकलं, समजून घेतलं आणि एक वैशिष्ट्य आजच्या कार्यक्रमाचं की प्रत्येक वक्त्याचा मुद्दा हा वेगळा होता. म्हणजे आपण समजू शकतो की स्त्रीचं आयुष्य किती विविधांगी आहे. आज 10-12 वक्ते बोलले तरी सुद्धा एकही मुद्दा त्यामध्ये रिपीट होत नाही, परत परत तोच सांगितला जात नाही आणि तेच या स्त्रीचं वैशिष्ट्य आहे. थोडक्यात सांगायचं तर आपण एक म्हणू शकतो की संपूर्ण स्त्री किंवा स्त्रीचा जन्म आपण एका भाषेत म्हणजे अष्टांग आरोग्य सांभाळणे या जे काही विषय सांगितले गेले तर अष्टांग आरोग्यामध्ये शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, तुमची सोसायटी असते त्याचं, तुमच्या समाजासाठी तुम्ही जे काय करता, तुमचे फायनान्शियल अधिकार हे प्रत्येक स्त्रीनं समजून घेतले पाहिजेत आणि हे सगळं झालं तरच तुम्ही आज आपल्या उत्तम शहरामध्ये उत्तम आमकां जी मतदानता महिला वर्गात आसा ती पूर्ण करपाचेर मना बसून तातूंत भाग घेवपाचो आनी आपली कुटुंब मुखार कशें वतलें हें पळोवपाची आवश्यकता आसा आनी त्या खातीर तो प्रत्येकान प्रयत्न करचें अशें नमूद करता. चड उलयना कारण उलोवपाकूय जायना. खरें म्हणजे म्हाका 20 मिनटां उलय म्हणिल्लें पूण 20-2 मिनटां नंतर जायना आनी त्या खातीर तुमकां मना बसून नमस्कार करता. स्त्री ही शक्ती आसा हें लक्षात दवरा. आपल्याक जी घडयता ती सदांच आपली आवय आसता आनी ती खरी पयली गुरू आसता आनी त्या खातीर सदांच जशें बाब रामचंद्रन म्हळें की आपल्या आवय बापायक विसरूं नाका, हें लक्षांत दवरून तुमी मुखार वचपाक जाय अशें म्हाका दिसता. येणाऱ्या काळांत बऱ्यो गोश्टी समाजा मुखार हाडपाचो आमी प्रयत्न करुया अशें नमूद करता आनी तुमी हांगा मोठ्या संख्येन हांगा जमले त्या बद्दल तुमकां शुभेच्छा दिता आसतना परत एकदां सगळ्यांक स्त्री